अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी भाषण करताना असं म्हटलं होतं संसदेत, जब किसी के घर पे चोरी होती है, चोर घुसता है, पालतू कुत्ता भोंकता नहीं है, तब यह समझने का कि कुत्ता चोरों को पहचानता है। अध्यक्ष महोदय, यामध्ये हे पवित्र कार्य आहे। खरं म्हणजे राम मंदिराचा विषय आल्यानंतर ओघाओघानं संपूर्ण रामायण नजरेपुढे येतो आणि त्या देशाच्या श्रद्धास्थानी दैवत म्हणून सगळ्यांची श्रद्धा भक्ती प्रभू रामचंद्रावर, मर्यादा पुरुषोत्तम तो रामायण जर आपण पाहिला अध्यक्ष महोदय, वाल्मिकी रामायण असेल, तुलसी रामायण असेल, अनेक 100 माझ्या माहितीप्रमाणे काही 26-24 भाषेमध्ये रामायण लिहिले गेले। लिहिणारे अलीकडचे त्या रामायणाचं फार मोठ्या प्रमाणामध्ये विद्रुपीकरणही झालं, पण खरा रामायण होता तो वाल्मिकी रामायण होता। कधी प्रभू रामचंद्रांनी वाल्मिकी रामायण वाचल्यानंतर जात पात धर्म पंथ यावर कधीच उच्च नीच शूद्र कधीच यावर प्रभू रामचंद्राच्या लेखी विचारात भेदभाव नव्हता। तो भेदभाव पूर्ण जर आपण वाल्मिकी रामायणातले काही उदाहरण दिले तर प्रभू रामचंद्र कोण होते? असं म्हणतात, करणी करे सो नरका नारायण हो जाय, असं म्हणतात। कारण करणी म्हणजे कर्तृत्व आणि कर्तृत्वातून माणसाचा देव होतो। नर म्हणजे माणूस, नारायण म्हणजे देव। कर्तृत्वातून या पृथ्वी तलावर आलेला प्रत्येक माणूस त्याला देवाचं रूप प्राप्त होतं आणि तो देव रूपाने प्राप्त झालेला माणूस आपल्याला पूज्यस्थानी असतो। प्रभू रामचंद्राचं कार्य असेल, छत्रपती शिवरायांचं कार्य, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम, महात्मा ज्योतिराव फुलेंचं, ही सगळी महापुरुष होऊन गेली, त्यांच्या कर्तृत्वाने देवस्थानी गेली आणि प्रभू रामचंद्राचा इतिहास तर त्यापेक्षा मोठा आहे। पण त्याच प्रभू रामचंद्राच्या भूमीमध्ये माणसाला माणसाशी लढवताना मी पाहिलं अध्यक्ष, धर्माला धर्माशी भांडण लावताना मी पाहिले। महाराष्ट्रामध्ये अलीकडे झालेल्या दंगलीमध्ये 19.7% दंगली महाराष्ट्रात झाल्या आहेत 100%तून। मी काल परवा एका ठिकाणी वाचलं, खरं आहे ते कळेल। म्हणजे तणाव निर्माण झाला। ज्या भूमीनी अनेक महान नेत्यांना घडवलं, महापुरुषांना घडवलं, अध्यक्ष महोदय, हे बिल आणत असताना इथे भत्त्याचा उल्लेख झाला। कशाला पाहिजे भत्ता? जर तुम्ही प्रभू रामचंद्राच्या सेवेकरी आहात, बैठकीला येताना जाण्या येण्याचा प्रवास कशाला पाहिजेत? अशा माणसाची निवड करा ना, की जो भत्ता घेणार नाही। प्रवास भत्ता, गाडी भत्ता, म्हणजे लोकांच्या दानपेटीतून लोकांनी दिलेल्या श्रद्धेपोटी आलेल्या पैशातून हे विश्वस्त धन भत्ता घेतील। तुम्ही त्याला भत्ता देणार आहात, भत्त्यासाठी येतील। म्हणजे गरिबांनी दिलेलं दान, श्रद्धेने दिलेलं दान, भाविकांनी दिलेलं दान, हे भत्तासाठी जर घ्यायचं असेल तरी विश्वस्त मंडळ का नेमता तुम्ही? सांगा, याची काय गरज आहे हे विश्वस्त मंडळ नेमायची? अरे श्रद्धेनी, समर्पित भावनेनी हे
पाहिजेत. हे तर असं झालं आहे, ऊर्जा निर्मिती वाढायसाठी कोळशाला स्वच्छ करायचा आणि त्या कोलवाशिरीवाल्यांना पैसे द्यायचे. ते धूळ काही निघत नाही, कोल स्वच्छ होत नाही, एनर्जी काही वाढत नाही, पण तो कोलवाशिरीवाल्याचा फायदा होतो आणि इकडे बॉयलर सत्यानाश होऊन अनेक युनिट बंद पडतात. हा असा स्वच्छ करण्याचा काही प्रयोग करण्याची मशीन काही तयार केली का? म्हणून माझं मत असं आहे अध्यक्ष महोदय, मी या बिलाला वर चर्चा करताना माझं मत मांडताना तुम्ही आम्हाला संधी दिली. प्रभू रामचंद्र त्यांचा विश्वास विचार, प्रभू रामचंद्राचा कार्यकाळ खूप मोठा आहे. ते वाचल्यानंतर आपल्या सगळ्यांना हो कळेल काय म्हणत असतील हो प्रभू रामचंद्र. प्रभू रामचंद्राचे सेवक बजरंगबली हनुमानजी ज्यावेळेस दानपेटीतून वेदना झाल्या असतील, तर काल परवा मला स्वप्न पडलो, बजरंगबली दिसलेत, हातात गदा घेऊन रागाने बघत होते. इतक्या जोरात राग होता त्यांचा. स्वप्नामध्ये आता आम्ही बघतोय चोरी बिरी, तर तेच रात्री दिसतं स्वप्नात, जे काय दिवसा घडतं त्याची प्रतिकृती. त्या बजरंगबलीने हातात गदा घेऊन अयोध्येच्या दिशेनं चोरी करण्याचा शोध घेताना मला दिसले. आणि ते शोधत होते. नशिबानं त्या ठिकाणी हे सगळे विश्वस्त नव्हते. अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी भाषण करताना असं म्हटलं होतं संसदेत, जब किसी के घर पे चोरी होती है, चोर घुसता है, पालतू कुत्ता भोगता नहीं है, तब यह समझने का कि कुत्ता चोरों को पहचानता है. हे मी नाही म्हणत, अटल बिहारी वाजपेयी साहेब म्हणाले. हे अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी म्हटलंय. तुम्हाला पटतंय ना? तुम्ही हसत होतात अध्यक्ष महोदय.